माननीय उपसभापती महोदया, आपल्या मार्फत या सभागृहास महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे माहे जुलै 2024 मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे। योगेश कुंडलिक टिळेकर। हा व्हिडिओ आहे आजच्या अधिवेशनातला। भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे विधान परिषदेत काही महिन्यांपूर्वी निवडून गेले। विधान परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेला योगेश टिळेकर यांचं राजकीय पुनर्वसन भाजपकडून करण्यात आलं असं म्हटलं जात आहे। हडपसर मतदारसंघामध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार होते आणि यावेळी सुद्धा त्यांनाच पुन्हा तिकीट मिळणार होतं हे साधारणपणे निश्चितच होतं आणि त्याच वेळेला कुठलीही अडचण होऊ नये किंवा आता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहे त्याच्यामुळे कुठलीही अडचण होऊ नये याच्यासाठी म्हणून योगेश टिळेकर यांचं आधीच भाजपकडून पुनर्वसन करण्यात आलं विधान परिषदेमध्ये असं म्हटलं जात आहे। एकीकडे आज विधान परिषदेचं अधिवेशन सुरू असताना त्यांची ओळख ही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः करून दिली, तर दुसरीकडे पुण्यामध्ये एक घटना समोर आली जी घटना बघून ज्याचा व्हिडिओ बघून तुम्हालाही शॉक बसेल। हे आहे सीसीटीव्ही फुटेज योगेश टिळेकर यांच्या मामाचं। योगेश टिळेकर यांच्या मामाचं आज सकाळी पुण्यातून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर काही वेळापूर्वी ही बातमी समोर आली की त्यांची हत्याही यावेळेस करण्यात आलेली आहे। योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे पुण्यामध्ये रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहेत। त्यांचं बरंच नाव आहे आणि मुळात ते योगेश टिळेकर यांचे मामा असल्यामुळे सुद्धा अनेक लोक त्यांना ओळखतात। आज सकाळी साधारण 6:30 वाजताच्या सुमारास जेव्हा सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी म्हणून बाहेर पडले होते त्यावेळेला एक गाडी त्यांच्या समोर आली। त्या गाडीतनं 4 जण खाली उतरले आणि त्यांनी जबरदस्ती सतीश वाघ यांना गाडीत बसवलं आणि ते सोलापूरच्या दिशेने ती गाडी घेऊन रवाना झाले। शेव्हरलेट एन्जॉय ही ती गाडी होती आणि या गाडीमधनंच त्यांचं अपहरण करण्यात आलं। याच्यानंतर सतीश वाघ यांचा जो मुलगा आहे त्यांनी हडपसर मधल्या जे पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन या घटनेची तक्रार दिली, कारण हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं होतं। तो व्हिडिओही आम्ही तुम्हाला दाखवतोय। मात्र हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद झालं त्याच वेळेला आणखीन एका व्यक्तीनं हे सगळं घडत असताना बघितलं आणि त्यांनी जाऊन पोलिसांना सांगितलं असंही समोर आलं। त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलानं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली हडपसरच्या आणि काही वेळानंतर हे कळलं की सतीश वाघ यांची हत्या करण्यात आलेली आहे। सतीश वाघ यांच्या शरीरावरती चाकूने वार केल्याचं देखील याच्यामध्ये कळलेलं आहे। मात्र ही एक हाय प्रोफाईल केस असल्यामुळे पोलीस देखील याबाबत कुठलीही जी माहिती आहे ती फारशी सांगत नाहीयेत। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट जी लक्षात घेणं ती अतिशय महत्त्वाचं आहे ती म्हणजे जर एका आमदाराच्या घरच्यांना किंवा आमदारांच्या नातेवाईकांबरोबर जर असं होऊ शकत असेल तेही सकाळच्या वेळेमध्ये, तर मग सर्वसामान्यांचं काय हा प्रश्न उपस्थित होतोच। त्याचबरोबर योगेश टिळेकर यांना जसं मी म्हटलं की आजच त्यांना अधिवेशनामध्ये ते होते, ते नवीन सदस्य म्हणून जॉईन झालेले होते, अधिवेशन पार पडलं, त्यांची ओळख देखील करून देण्यात आली आणि दुसरीकडे ही घटना पुण्यामध्ये घडत होती। सतीश वाघ यांचा मृतदेह जो आहे तो साधारण 40 ते 45 किलोमीटर लांब यवत या गावाच्या हद्दीमध्ये सापडला आणि त्यानंतर पोलीस आता या सगळ्यामध्ये चौकशी करतायत। मात्र त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय होतं, त्यांच्या हत्येचं कारण नेमकं काय होतं, त्यांचं मुळात अपहरण का करण्यात आलं या सगळ्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत, जी माहिती आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये। या सगळ्या प्रकरणामध्ये डीसीपी ए राजा यांनी जी माहिती दिली आहे किंवा यांनी जे सांगितलंय त्यांचं असं म्हणणं आहे की हे अपहरण आणि ही हत्या आहे ती आधीच्या काही कारणांमुळे किंवा आधीच्या डिस्प्यूट्समुळे करण्यात आलेली आहे असा संशय सध्या आहे। मात्र याची अजूनही चौकशी सुरू आहे, त्याच्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही। मात्र हा एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। योगेश टिळेकर याच्या आधी आमदारही राहिलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे मामा जे आहेत सतीश वाघ हे रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहेत जसं मी म्हणाले। त्याच्यामुळे एकंदरीतच ही घटना ही अतिशय शॉकिंग आणि पुण्यातल्या लोकांना हादरवून टाकणारी होती, कारण जर सकाळी सोलापूर रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यावरती साधारण जिकडे वाहतूक असते, जिकडे लोक असतात, अशा परिसरामध्ये जर असं अपहरण होत असेल आणि त्या व्यक्तीची हत्या करण्यात येत असेल
तर मग सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा प्रश्नही याच्यातनं उपस्थित होतो. आता या सगळ्यामध्ये गृह खातं काय करतं, या सगळ्यामध्ये पोलीस नेमकी कशी चौकशी करतात, किती पटकन या सगळ्याचा जो शोध आहे तो लावला जातो, हे 4 लोक नक्की कोण होते, ते कधी समोर येतं, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. हे सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.